नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत. तर तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या शेजारी बसली आपली म्हणजे पूजा आणि मी या ठिकाणी गप्पा मारण्यासाठी तुमच्या बरोबर तयार आहोत. तर चला गप्पा मारूया आपण या ठिकाणी. गप्पा मारायला आपण काय लाईव्ह नाही आलेलो, तो असं बसून नीट बसवर पूजा. तर विषय या ठिकाणी असा होता की आता रिसेंटली मध्यंतरी 2-3 दिवसापूर्वी सागरची स्वीटीची सुपारी झाली आणि आता बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये किंवा युट्यूबवरती आम्ही सांगू शकत नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टी न सांगितलेलेच बऱ्या येतं. पण काही गोष्टींवरनं काही गोष्टी समजून येतात, ते मी तुम्हाला आता पुढे जाऊन सांगणार आहे. तुम्ही तर सगळे व्हिडिओज बघितले असतील सुपारीचे, ज्या ताईच्या चॅनलचे, भावड्याच्या चॅनलचे, माझ्या पूजा, म्हणजे सगळ्यांच्या चॅनलचे व्हिडिओज जर बघितले असतील तर तुम्हाला त्याच्यातून एक गोष्ट जाणून येत असेल. आणि मला तशा कमेंट्स पण आल्या होत्या की तुमच्या मामी आणि मामा खूप नाराज दिसत होते का नाही? माझ्याकडे बघू नको, असं खरं दिसत होते का नाही? नाही, मला तर दिसत होते. आम्ही पर्सनली पण विचारलं मामीला, आम्ही विचारले ब्लॉग मध्ये पण विचारलं आहे की मामी काय तुम्ही टेन्शन मध्ये का, मामा टेन्शन मध्ये, तुम्ही नाराज आहेत का वगैरे असं विचारले. पण तुम्ही जर बघितले असतील ब्लॉग्स तर तुम्हाला त्यात जाणून गोष्टी येतील. तू होय तर म्हण केला का? मला माहितच नाही तर मी काय सांगू, मी कामात होते. तुला एवढं तर तोंडानं कळतं ना माणसाच्या मनात काय चालतं, तो कळतं का नाही? सायकोलॉजी नाही याडा धुतोळा आहे आमचा. तर मग मी मामा मामीचं पण सोडा, ते पण नाराज होते. ऑलमोस्ट त्या ठिकाणी मी सगळ्यांचे चेहरे बघितले, सगळ्यांचे बरं का. त्या ठिकाणी मी व्हिडिओ पण बनवला बघा, सगळ्यांची ओळख करून दिलेली आहे. आणि मी माझं कसं सायकोलॉजी तुम्हाला सांगतो, मी समोर माणूस बघितला की माणूस कसा आहे, त्याच्या मनात काय आहे काय नाही, लगेच असं ओळखायला येतं. कुठल्या सिच्युएशन मध्ये काय त्याच्या मनामध्ये विचार चालू आहे, काय हावभाव येतं, म्हणजे सगळ्या गोष्टी कळतात मला. तर मी सगळ्यांना बघून मला सगळ्या गोष्टी समजवत होत्या आणि मी बोलून पण दाखवलं. सगळ्यांना बोललो की तुम्ही आज असं नाराज का दिसताय, म्हणजे जेवढं हॅपी पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती हॅपीनेस पाहिजे, मला कोणाच्या सुद्धा चेहऱ्यावरती हॅपीनेस दिसणार. मी सगळ्यांना बोललो, मावस बहिणींना बोललो, मावशीला बोललो, सगळ्यांना बोललो. तिथं जेवढे पण आले होते तेवढा आमचा जो दादा होता, सागरचा सक्का मामा, त्याच्या चेहऱ्यावरती हॅपीनेस वाटत होता. बाकी सगळे ढप्प. असो, असेल पर्सनल काहीतरी प्रॉब्लेम्स. पण त्या ठिकाणी मामा मामी पण, इतर पाहुणेरावळे पण सगळे शांत. मग याच्यावरून मला असं जाणवलं, म्हणजे मला असं वाटतं किंवा तुम्हालाही वाटत असेल की काही लोकांना किंवा काही जणांना पाहुण्यारावळ्यामध्ये हे जे झालेलं आहे नातं किंवा सुपारी जी फोडलेली आहे ती आवडली नसेल, म्हणजे मला असं वाटलं. पण आपण त्या ठिकाणी त्यांना बोलू शकत नाहीये, कारण तो कार्यक्रम इथं बघ ना, तुला काय बाहुला म्हणून बोलत जा ना काहीतरी. काय बोलू? लोक परत म्हणतात कशा शेजारी बायकोला बसून बोलत असतो. आता तुम्हाला सांगू तरी काय, तुम्ही शेजारी बायकोला बसल्याशिवाय तुम्ही बघतही नाही माझं काळ थोबाड. हे तर बघितलं ना किती फरक आहे. दिस इज डार्कनेस अँड फेअरनेस बिटवीन द डिफरंट ऑफ आईच्या गावात पाय. तुम्ही इंग्लिश बोलताय, मला मराठी नीट कळत नाही. काय विषय काय होता? हा तर हे जे नातं जे आहे सागर आणि स्वीटीचं, जे काय आता नवीन जुळालेलं आहे, ते आय थिंक काही लोकांना पटलं आहे तर काही लोकांना पटलं नाही. त्याच्यावरून मला असं तर जाणवतं. तुला प्रश्न विचार, तुला काय वाटतंय पर्सनली, आपण हे ज्या गोष्टी केलेल्या आहेत, लग्न जुळाजुळे वगैरे, काय तुझं वैयक्तिक मत काय? मी आता सगळ्या पाहुण्यारावळ्यात फिरणार आहे, जेवढे तोंड वाकड करून बसले होते सगळ्यांना जाऊन मोबाईल धरून विचारणार आहे, बोला काय झालंय तुम्हाला, अडचण काय सांग. मी हॅपीच होते. तू हॅपीच. मला कमेंटच लिहायच्या, साडी चांगली घातली नाही, पुरीला फ्रॉकच चांगली घातली नाही. ते नेहमीच स्वीटीला ते नेहमीच आहे. आणि तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे की ही पुरीला नीट ठेवत नाही. मी तुला भर व्हिडिओ मध्ये एक दिवशी सपवत असतो. तू पुरीला नीट ठेवत नाही. मिलियनवर जाईल मग सपकवले. त्याची पण सगळी पण वाट बघत असते. असं पण असते का? 2 मिनिटं 2च मिनिटं काय
नाही, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. ही पुरीला नीट ठेवत नाही, कृष्णाला नीट ठेवत नाही, स्वतः नीट राहत नाही. ह्यांच्यामुळे मलाही, मी असाच पाहतो. मला ते एक जण कमेंट केली, भावा कधीतरी 4 दिवसात तरी एकदा आंघोळ करून येत. आंघोळ करत नाही, रोज आंघोळ करता येईल. आता त्याला काय सांगू दादाला की बाबा दादा, माझं म्हणजे कसं असतं, आपल्या आजूबाजूचं जर वातावरण पॉझिटिव्ह असेल तर आपण आंघोळ केल्यावर सुद्धा आपण 4 वेळा दिवसात आंघोळ केल्यावर असं वाटतो माणूस. पण अहो, लय मेकअप केल्यावर नजर इथे लागती, म्हणून सारखंच नसतं नटायचं. हा ना. वा वा वा. तू काय कर, रस्त्यावर राहते का? विषय काय चाललाय, तुझं काय चाललंय? विषय हा चाललाय की ह्या दोघांच्या नात्याचा विषय चाललाय. हा तर हे बघा, पर्सनली दाजींचं ताईंचं त्यांचं काय म्हणणं नाहीये. जे दाजी म्हणतात तीच आमची पूर्व दिशा असते, त्याच्यामुळे आमचं पण काय म्हणणं नाही या नात्याबद्दल. आणि जर मेन माणसांचंच काय म्हणणं नसेल तर इतर पाहुणे रावळ्यामध्ये कशाला आपलं टाइम वेस्ट हे नाखूप असणार, त्याच्यामुळे कोण काय म्हणलं नसेल. पण इतरांच्या बाकीच्यांच्या काही फेस एक्सप्रेशनवरून मला असं जाणवलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवून सांगतोय. आणि मला कमेंट सुद्धा आल्या होत्या, म्हणून माझ्या लक्षात आलं की हा बाबा, जे तुम्ही नोटीस केलं मी तिथंच नोटीस केलं आणि मी ऑन दी स्पॉट बोललो पण सगळ्यांना. जर हा व्हिडिओ जर बघत असेल कोण आमच्या रिलेटिव्ह मधले, तर त्यांना लगेच क्लिक होईल की हा पांडू बोलला होता आपल्याला की बाबा तुम्ही नाराज आहे का, काय झालं नक्की. मी प्रत्येकाला विचारलं होतं, पण कोण कोण सांगत नसतं. हा झालेलं हे तर खरंच झालेलं आहे. तू कुठल्या दुनियात होती काय मला माहित नाही. आय थिंक मला असं आता काय वाटतं माहिती का, जाऊ द्या, जास्त बोलायला गेलं तर काहीतरी व्हायचं, वादावाद वगैरे, किंवा काहीतरी शाब्दिक वाद व्हायचा किंवा काहीतरी व्हायचं. त्याच्यामुळे मी काही जास्त काय बोलत नाहीये. असो, पण ताईला दाजीला ओके मध्ये वाटलेले, पटलेले, त्याच्यामुळे त्यांनी या लग्नाला मान्यता दिली आहे आणि त्यांना मुलगा आवलेला आहे. आम्हाला पण आवलेला, सगळ्यांनाच आवलेला, असं काही वाईट नाहीये. पण बाकीच्या जी काही गोष्टी असतात, आर्थिक बाजू असेल किंवा फ्युचरची बाजू असेल, त्या गोष्टी काही गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्या तशा गोष्टी केलेल्या नाहीत. त्या गोष्टी मी इथं सांगू पण शकत नाही. त्याबद्दल मी पण नाराज आहे. आता हा जर व्हिडिओ कोण बघत असेल रिलेटिव्ह मध्ये, त्यांना समजेल काय गोष्ट होती. पण ताईला आणि दाजीला पटलं, त्यांनी केलं, त्याच्यामुळं माझं पण काय म्हणणं नाही. काय तुम्ही कशावर नाराज? तुला माहित नाही का काय गोष्ट ठरली होती काय गोष्ट केली नाही? कळालं. हा, म्हणून मी वैयक्तिक नाराज आहे. मला ते काय अजिबात पटलेलं नाहीये. बाकीचं अदरवाईज नाही. परत ताईन भाऊ म्हणते नाही, म्हणू दे की हे व्हिडिओ बघून मला म्हणू दे, फोन करून मी धडाधड उत्तर देतो, बोलतो की मग. हा, मी सांगून पण नाही ऐकलं. त्याच्यामुळे परत म्हणते मामाला ती सगळ्यांना बोललो होतो काय, मला मग मी सांगितलं तसं केलं का? नाही केलं. बस मामा, सामा मामा, माधव मामा. नाही बोलले सगळ्यांना, ठीक आहे, मान्य आहे, चांगलं आहे. पण एक गोष्ट ठरली होती, ती गोष्ट झाली नाही. त्याच्यामुळं मला म्हणजे हा, रिलेशन ठीक आहे, ह्या गोष्टी जी ठरल्या ती ठीक आहे, पण जी गोष्ट झाली नाही ती गोष्ट मला पटली नाही. समजलं तुला? आता हे व्हिडिओ जर कोण बघत असेल त्यांना पण समजेल. आणि ताईंना बोलला पण होता की आम्ही बोललो तो 10-100 असू दे, आता आपल्याला काय करायचं या. तसं म्हणू नका. मग मी काय डोकं आदळू का तिथं? ताई म्हणते भाची या. अरे पण असं कसं मामा बोलतोय? मी डोकं आदळू सांगू का? मग मी असं केल्याशिवाय असं करू नका किंवा असं तर ठीक आहे. आता ती कुठली गोष्ट होती का होती ती घरच्यांना माहिती, आणि ती गोष्ट इथं सांगण्यात अर्थ नाही, मजा नाहीये. तर बाकीचे का नाराज होते त्याचं जास्त माझ्या एक्सपिरियन्सनुसार इथं एक्सप्लेन करणं मला बरोबर वाटत नाहीये. जस्ट मी फक्त वरवरचं सांगितलं, बोललो की हा मला पण दिसले नाराज, जसं की तुम्हाला दिसले. ठीक आहे असो, इथं काही जास्त बोलायला नको काहीतरी स्वयंपाक पाणी कर जा आपलं. चल, धन्यवाद, बाय बाय.